एक वर्षाचा कालावधी उलटून गेला, मात्र बेपत्ता झालेला अल्पवयीन सोनम मनोज ठाकरे हिच्या आजपर्यंत कोणताही ठावठिकाणा लागले नाही। मुलगी कुठे आहे, ती सुरक्षित आहे की नाही, जिवंत आहे की मृत, याबाबतही कुटुंबाला कोणतीही निश्चित माहिती मिळाली नाही। सोनम बेपत्ता झाल्यापासून तिची आई सतत तुमसर पोलीस ठाण्याच्या चक्रा मारत आहे। प्रत्येक वेळी एकाच आशेने त्या पोलिसाकडे जातात, कदाचित आज मुलीबाबत एखादी चांगली बातमी मिळेल। मात्र वर्षभर उलटूनही त्यांच्या हाती कोणती ठोस धागा लागलेला नसल्याचे सांगतात। आजही त्या आपल्या मुलीच्या परतीची वाट पाहत आहेत। दारावर होणारा प्रत्येक आवाज, प्रत्येक फोन आणि प्रत्येक अनोळखी चेहरा पाहताना त्यांच्या मनात एकच आशा जागते, कदाचित माझी सोनम परत आली असेल। या प्रकरणाचा तपास सुरू असल्यास तो अधिक प्रभावीपणे पुढे नेऊन मुलीचा शोध लावावा, अशी मागणी कुटुंबाकडून आणि नागरिकांकडून होत आहे। संगीता मनोज ठाकरे, मी मुलीची आई आहे। सोनम मनोज ठाकरे ही माझी मुलगी रात्रीच्या वेळेस निघून गेली, तर आम्ही तक्रार दिला। त्या मुलाच्या विषयी आम्हाला संशय होता, सुकडीचा आहे मुलगा। आम्ही रिपोर्ट दिल्याच्या नंतर म्हणजे रात्री सुद्धा दुसऱ्या दिवशी आम्ही पोलीस स्टेशनला तक्रार केली का आमची मुलगी अमुक ठिकाणी आहे बा म्हणून। शनिवारी त्या पोलिसांना म्हणलं का सकाळी जाऊन बा, तर आम्हाला सायंकाळी सकाळीच नेलं। रात्रीच्या वेळेस काही 10 वाजे ते काही आले नाही आमच्यासोबत, पुन्हा नेले। 1 वर्ष झाला, अजूनपर्यंत शोध काही पोलिसाला लागलेला नाहीये। तक्रार दिले, FIR वगैरे सगळं झालं, आम्ही जाऊ ऑफिस येत आहोत।